थोडी रेंजचा इश्यू आहे त्यामुळे मी व्हिडिओ ऑफच ठेवते. ओके. सो आधीच व्याधीच प्रायमरी सेकंडरी आठवते, आधीच अनाधीच आणि व्याधी असे 3 आहे. आधी आणि व्याधी. आधी म्हणजे फक्त इनिशियल हा हे ना हा काय म्हणतात त्याला, इनिशियल डिसीजेस निर्माण जे झाले आणि हा व्याधी पण म्हणजे हा त्याच्यातून जे निर्माण होतात फ्युचर मध्ये. हा इन शॉर्ट आधीच म्हणजे मनोमय कोशापर्यंत आहे. व्याधी म्हणजे अन्नमय कोशांपर्यंत त्याचा परिणाम झालाय आणि अनाधीच म्हणजे दे आर नॉट बिकॉज ऑफ दिस, म्हणजे थॉट्समुळे नाही, असं बाहेरच्या इन्फेक्शनमुळे. जसं करोना आलं होतं, करोना काही कुणाला अति थिंकिंगमुळे नव्हता आला. करोना इट वॉज जस्ट बिकॉज ऑफ, म्हणजे तुमच्या अवतीभोवती जी काही गोष्टी होतात त्याच्यामुळे काही इन्फेक्शन कॅरी करतो आपण, किंवा विंचू चावला, साप चावला, ऍक्सिडेंट झालं, दिस काइंड ऑफ म्हणजे जे काय आहेत ते येतात अनाधीज व्याधीज मध्ये. ठीक आहे. So, the subtler adis of the essential type SARA, which cause the birth of the physical body, can be destroyed. Which causes the birth of the physical body can be destroyed only by realization of the causal state of mind and a corresponding ability to live in Vijnanamay and Anandamay kosh. In that state, man transcends the cycle of birth and death. आपण बघितलं होतं सार टाईपचे जे आहेत ते कंजनायटल म्हणतो किंवा हेरिडिटरी प्रॉब्लेम्स आपण म्हणतो, त्या टाईपचे जे आहे ते सार आणि सामान्य असे 2 टाईप पाहिलं होते. सार म्हणजे कंजनायटल किंवा हेरिडिटरी. दीज आर 2 टाइप्स ऑफ आधीज व्याधी. देर आर 2 टाइप्स ऑफ आधीज व्याधीज, सार आधीज व्याधी आणि सामान्य आधीज व्याधी. दोज सार म्हणजे दोज विच आर इन्फ्लुएन्स बाय हेरिडिटी आणि सामान्य दोज विच आर नॉट इनहेरिटेड. ओके. म्हणजे आपण म्हणतो काय, म्हणजे बीपी डायबिटीस वाल्यांची मुलं जे असतात किंवा ज्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेले आहेत अशांची मुलं जी आता 30-35 मध्ये आहेत, तर माझ्या अनुभवाने त्यांना सगळ्यांनी त्यांनी गृहीत धरलेलं असतं की मला पण बीपी होणार, मला पण डायबिटीस होणार, कारण माझ्या आई वडिलांना आहे. तर असं नाहीये. सामान्य आता हे आधीच म्हणतोय आपण, पण याचा दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल नीट ठेवलं तर ते हेरिडिटरी प्रॉब्लेम येतीलच असं नाही. म्हणजे ते आपण हे पण करू शकतो. म्हणजे आता ह्यात त्यांनी काय सांगितलंय इन शॉर्ट, तर तुम्ही त्या लेवल पर्यंत गेले पाहिजे. एक तर तुम्ही डिसिप्लिन्ड पाहिजे किंवा तुम्ही विज्ञानमय किंवा आनंदमय कोश पर्यंत अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी किंवा डिसिप्लिन तुम्ही फॉलो केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते प्रॉब्लेम्स येतीलच असं नाही. जर तुम्ही मनोमय कोशात ठरवलंच असेल की मला येणार कारण आणि मी जाडच राहणार कारण माझे आई वडील जाड आहेत, तर दॅट काइंड ऑफ थिंकिंग जे आहे ते तुम्हाला बाय डिफॉल्ट नसेल जरी येणार तरी तुमच्या थॉटनी ते येत राहणार तुमच्यामध्ये. ओके. ते त्रास सगळे. सो हा फक्त डिफरन्स समजून घे की सार आणि सामान्य. सार म्हणजे इनहेरिटेड आणि सामान्य म्हणजे इनहेरिटेड नाहीये. अनाधीज व्याधीज आर दोज विच ऑकर ॲज अ रिझल्ट ऑफ एनी एक्सटर्नल कॉज सच एज ऍक्सिडेंट. फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट, विंचू, साप आणि कुठलाही इन्फेक्शन कॅरी केलंय. ठीक आहे. ते सगळं. पण त्यात पण आपण म्हणजे हा रिसर्च पण झाला की करोनामध्ये सुद्धा जे ज्यांनी योग रेग्युलर केलेला आहे अशा व्यक्तींना करोनाचा इफेक्ट कमी जाणवला. जरी त्यांना झाला असेल तरी त्यांना त्रास इतके झाले नाही जितके रेग्युलर लोकांना झाले, ज्यांनी कधी प्राणायामच केलं नाही, मेडिटेशन किंवा आसनं केलीच नाही अशांचं. So, as per Purana, when Lord Rama asked sage Vasishta about these, the sage replied as follows: Adi and Vyadi are sources of sorrow. Okay, their avoidance is happiness, their cessation is liberation. Okay, अवॉइड करायचा प्रयत्न करू शकतो जिथं आपण हॅपीनेस मिळवू शकतो, पण कम्प्लिटली सीज करतो तिथं लिबरेशन मिळतं. यालाच कम्पॅरेटिव्हली यांचा योग वसिष्ठांचा आणि पतंजलींचा साईड बाय साईड जाता, कारण दोघांनी माइंडवर फोकस केलंय. ओके. सो पतंजलीने पण तेच सांगितलंय ना, सिजेशन, योग चित्त वृत्ती निरोध इज सिजेशन, इट्स नॉट अवॉइडिंग. He's not telling ki avoid vrittis. He is telling ki seize your vrittis. Okay. Then only that will called as yoga. Okay. So Adi and Vyadi are sources of sorrow and their avoidance is happiness. Their cessation is liberation. Okay. Moksha jar hava asel तर complete cessation. Yes. Sometimes they arise together, sometimes they cause each other, and sometimes they follow each other. Both are the rooted in ignorance and wickedness. आता हे आधी आणि व्याधी बद्दल बोलतोय आपण.
सो समटाईम दे अराईज टुगेदर. म्हणजे मनोमय कोश आणि अन्नमय कोशवरती एकत्रच परिणाम दिसतो त्यांचा. आपण सायकोसोमॅटिक ज्याला म्हणतो. समटाईम्स दे कॉज इच अदर. बिकॉज ऑफ मनोमय थोड्या दिवसांनी अन्नमय दिसतो. अँड देन आणि बिकॉज ऑफ मे बी काही मनोमय नसतील, काही समजा इनहेरिटेड त्यांच्यात आजारपणा आली, ज्यांच्या फिजिकल लेवलला दिसली, तर मीच का आणि मलाच काही आजारपणा आली, माझ्यासोबतच्या आहेत इतक्या जणींना त्यांना काय नाही झालं, मग असा विचार करून त्याचा मनोमय कोशवर परिणाम होतो. म्हणजे तुम्ही व्याधीग्रस्त असाल तरी तुमचं माइंड इफेक्ट, म्हणजे माइंडवरती त्याचा इफेक्ट दिसतो. हा, ऑन मेंटल हेल्थ असं हा. आपण म्हणू शकतो दोन्ही सुद्धा. हा, फिजिकलचा मेंटलवर परिणाम होतो आणि मेंटलचा फिजिकलवर परिणाम होतो. अँड समटाइम्स दे फॉलो इच अदर. एकमेकांच्या नंतर येतात. अँड देन बोथ दीज आर रूटेड इन इग्नोरन्स अँड विकेडनेस. ऍक्च्युली इग्नोरन्स मध्ये असतं. म्हणजे सुरुवात कुठून झाली होती, आपण म्हणतो काय रूट कॉज वरती काम करायचं. सुरुवात कुठून झाली होती, काय अशी तुमची इच्छा होती जी सगळ्याच आजारपणांना हे येतं. म्हणजे अगदी शोल्डर्स आणि नीजचे ज्यांना प्रॉब्लेम्स असतात त्यांना इमोशन्स होल्ड करायचे खूप हे असतात. कारण त्यांचे मसल्स ते असे टाईट, जसं इमोशन्स होल्ड करतो ना, जसे थॉट्स होल्ड करतो, खूप दिवसांपासून कुणाला काही बोलायचं असेल, कुणाला काही मनात काहीतरी रुतत असेल, तर त्यांची होल्ड करायची कपॅसिटी असते. मग तीच त्यांच्या शरीरावर दिसते. मग ते असे खांदे पण होल्ड करून धरतात, गुडघे पण असे होल्ड करून धरतात, रिलॅक्स राहत नाही, सोडत नाही. जे मी कायम अनुभव सांगते की शवासनमध्ये पण मुठी आवळतात. शवासनमध्ये पण डोक्यावरती, डोळ्यांवरती त्यांच्या आठ्या असतात. शवासनमध्ये कशाला आठ्या पाहिजे? शवासन तुम्हाला सांगितलंय का? कारण ते त्यांचं डोकं शांत नाही राहू शकत. त्यांना पुढचं म्हणजे आय यूज टू बी लाईक दिस. मला हे कधी कळलं जेव्हा मला माझ्या टीचरनी सांगितलं की तू शवासन नाही घेते, तू पुढचं प्लॅन करतेस. म्हणजे आता हे मे बी मी त्याच्यावरती काम करते सिन्सिअरली की मला तसं नकोय. म्हणजे मी लोकांना सांगते म्हणजे मलाही ते इम्प्लिमेंट करायचं आहे. कारण दुसऱ्यांना सांगून सांगून मे बी आपण एका वेळेस असं होईल की आपण करायला लागू. की वर्तमानात राहा, तुम्ही प्रेझेंट मध्ये राहा, तुम्ही भविष्याचा विचार करू नका, विच इज इम्परमनंट ना. टू थिंक अबाउट युअर फ्युचर इज कम्प्लिटली इम्परमनंट. यू डोंट नो व्हॉट विल हॅपन टुमॉरो. उद्या काय होणार आहे माहित नाही. आणि त्याचा आपण एवढा विचार करतो, गहन विचार करतो तो पण, की त्याचा परिणाम आता आपल्या शरीरावरती होणार, उद्या काय होणार किंवा पुढे जाऊन काय होणार, त्याचा परिणाम आता होतोय. सो रमण महर्षींचंच इतकं सुंदर वाक्य आहे की तुम्ही भविष्याची चिंता करू नका, तुम्ही तुमचं प्रेझेंट व्यवस्थित जगा, भविष्य आपोआप चांगलं होतं. ओके. किंवा ते झुंझुनवाला माहितीये? हो. माहितीये. त्यांचं एक आहे की सगळ्यात वर्स्ट मी जी इन्व्हेस्टमेंट केली ती माझ्या हेल्थवरती केली. तुम्ही तसं करू नका, तुम्ही तुमच्या हेल्थवरती चांगले इन्व्हेस्टमेंट करा, पैसे तर एनिवेज येत राहणार आहेत. ओके. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मग आपण कुठं होतो की लोक ज्यांना नी पेन असतो, शोल्डर फ्रोझन, शोल्डर का होतं? फ्रोझन इज काय? फ्रोझन म्हणजे होल्ड केला, फ्रीज झाला तो. कारण तुम्ही तुमचे थॉट्स होल्ड केले, तसं तुमचं जे बॉडी आहे ते रिॲक्ट करायला लागतं. ओके. युजली मणक्याचे प्रॉब्लेम्स कुणाला होतात, जे मणक्याचे म्हणजे स्टिफनेस कुणाला येतो, ज्यांच्या विचारांमध्ये स्टिफनेस असतो. दोज पीपल हु डू नॉट सरेंडर, किंवा ज्यांना वाकायची सवय नसते, माझ्यासमोर वाकेल, मी वाकणार नाही, काइंड ऑफ जे असतात प्रॉब्लेम्स ते त्यांना येतात. ओके. स्टीफ माइंड, स्टीफ नेक किंवा स्टीफ बॅक, हे साधारण त्यांचा थॉट पॅटर्न असतो, मनोमय कोश, जो त्यांच्या अन्नमय कोशवरती दिसतो. आणि दे आर रिव्हर्सिबल. असं काही नाहीये. त्यांना हळूहळू मग आपल्याला त्यांच्या, आपण आता हे पुढचे का हे करतोय, किंवा आपल्या या कोर्समध्ये, सिलेबसमध्ये हे सगळे का रेफरन्सेस आलेत, कारण आपल्याला त्यांच्या अन्नमय कोशवरती नाही काम करायचंय. हळूहळू आपल्याला त्यांना जायचंय स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन. कारण अन्नमय कोशवरती फक्त वरवर, जसं आपण एखादा आजार झालाय आणि वरवर ड्रेसिंग केलंय आणि सोडून दिलंय, त्या काइंड ऑफ काम आपण अन्नमय कोशवरती करतो. की हे आसनं करा, ही आसनं करा, ती आसनं करा, पण मुळात कामच होत नाहीये. परत त्यांचा स्वभाव तसाच राहतोय ना, तर आपण स्वभाव बदलायचा नाहीये. इन शॉर्ट आपल्याला फक्त ते सत्य त्यांना सांगायचंय जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितले, की ते सगळं की इम्परमनंट आहे, आत्मन आहे, ब्रह्मनचाच एक भाग आहे. तर मग हे मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये जास्त अडकून राहू नका, किंवा याच्याशी जास्त अटॅचमेंट ठेवू नका. ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू त्यांना सांगायचं, जे आपण सुरू केलंय आता, लेक्चर सिरीज सुरू केलंय. सो त्याच्यात मला खूप सारे आसनांबद्दल त्यांना सांगता येऊ शकतं, पण त्यांना लाईफस्टाईलचा एक भाग योगा करायचा आहे. आणि त्यांना मेंटली पण, म्हणजे त्याच्यानंतरचे जे रिप्लाय आले, किंवा त्या भगवद्गीतेच्या शेवटच्या, त्या लेक्चरच्या शेवटी ज्या मॅडमनी वगैरे रिप्लाय दिले की
फिजिकली कसं फिट राहायचं हे माहिती होतं, पण मेंटली कसं फिट राहायचं आहे, आणि ते पण आपण काय आपल्या मनाचे थॉट्स घालत नाहीये. जे अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितले तेच आपण यांच्यापर्यंत पोहोचवतोय. सो आपला तो मार्ग आहे, म्हणजे माझा आता तो मार्ग आहे की आता थोडं फिजिकल लेवलवरून त्यांना थोडंसं आता आतमध्ये घेऊन जायचंय, प्राणमय किंवा मनोमय कोशपर्यंत घेऊन जायचंय. ठीक आहे. सो असं काम झालं पाहिजे. Now, physical ailments are caused by ignorance and its concomitant total absence of mental restraints, which leads to improper eating and living habits. Okay, आपण being a human being आपण परफेक्ट असू शकतच नाही. थोडेसे इश्यूज किंवा थोडेसे इम्परफेक्टनेस आपल्यातच असणार आहे. पण टू टेक अवर माइंड, म्हणजे हे कसे सांगतात, वसिष्ठ पण तेच सांगतात की आपल्याला परफेक्शनकडे जायचंय. सत्व रजतम असणारच आहे सगळ्यांकडे माहिती आहे, पण आपल्याला सात्विकतेकडे थोडंसं झुकायचंय किंवा सात्विकता अंगी करायचा प्रयत्न करायचा आहे. विच लीड्स टू इम्प्रॉपर इटिंग अँड लिव्हिंग हॅबिट्स. मग थोडंसं हे आपण जेव्हा माइंड आपलं डायव्हर्ट होत असतं तेव्हा त्याच क्षणी त्याला होल्ड करून थोडंसं परफेक्शनकडे आणायचा प्रयत्न, परफेक्शन म्हणजे मॉडरेशनकडे आणायचा प्रयत्न करा. अदरवाईज हे जे आहे हे माइंडचं काम आहे की विच लीड्स टू इम्प्रॉपर इटिंग अँड लिव्हिंग हॅबिट्स. माहिती असताना आपण या चुका करतो की दिस इज गोइंग टू, म्हणजे हे आपल्याला त्रासदायक ठरणार आहे हे माहीत असून सुद्धा, आय एम गोइंग टू सफर विथ दिस हे माहीत असून सुद्धा आपण वी कीप ऑन इटिंग दॅट. ओके. अदर कॉजेस आर अनटाइमली अँड इरेग्युलर ऍक्टिव्हिटीज, अनहेल्दी हॅबिट्स, एव्हिल कंपनी, wicked thoughts. They are also caused by the weakening of the nadis or by the being cluttered or clogged up, thus preventing the free flow of the life force and unhealthy environment. Okay, they are also caused by the weakening of the nadis. आता हाच झाला ना, सुरुवातच तिथून होता. थॉट पॅटर्न चेंज झाला, वृत्तीच खूप झाल्या डोक्यामध्ये. दे आर द थॉट वेव्स. वृत्तीज आर नथिंग बट थॉट वेव्स. ते जास्त झाल्या की आपल्या नाडींमधला जो एनर्जी फ्लो आहे प्राणवायूचा तो बदलायला लागतो. तो बदलला की मग हळूहळू तो असाच खूप दिवस राहिला की तो अन्नमय कोशवरती काम करायला लागतो, परिणाम करायला लागतो. ओके. ऑल दीज आर ऑफ कोर्स अनटाइमली डिटरमाइंड बाय द फ्रुट्स ऑफ पास्ट ऍक्शन परफॉर्म्ड आयदर इन द नियर ऑर इन द डिस्टंट पास्ट. ओके. हे आता कर्मयोगाशी त्यांनी कोरिलेट केलंय की कर्मयोगामध्ये आपण बघतो की प्रारब्ध बघितलंय आपण, किंवा अजून काय पाहिलंय. प्रारब्ध म्हणजे आता आपण जे जगतोय ते. संचित कर्म म्हणजे आधीच्या गोष्टींची फळं अजून फ्रुक्टिफाय व्हायची आहेत, ती फळं जी अजून आपल्याला भोगायची आहेत ती संचित कर्म. आता जे आपण भोगतोय ते आधीच्याच कुठल्या तरी कर्माचं फळ भोगतोय जे आपण आहोत, आणि ते फळ भोगत असताना सुद्धा आपण नवीन कर्म करतोय ज्याची पुढे जाऊन आपल्याला फळं भोगायची आहेत. ओके. असं नाही होऊ शकत की आता फळ भोगलं आणि संपलं, संपत नाही ते. म्हणून तर आपण त्याच्यात अडकलोय की लाईफ, बर्थ, रिबर्थ, डेथ ह्या सायकलमध्ये अडकलोय. कधी आपण यातनं बाहेर पडू शकतो, जेव्हा निष्काम काम कर्म करू शकतो किंवा फळाची अपेक्षा न करता कर्म करत गेलो तर. ओके. नाव उपाधी इज सेल्फ इम्पोज्ड सफरिंग. उपाधी आठवते आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, लेवल 1च्या लेवल 2च्या. काय आहे उपाधी? मला एक्झॅक्टली नाही आठवत. तुझ्या वर्ड्स मध्ये सांग. हे होतं काहीतरी डिस्ट्रेस, डिसॅबिलिटी, म्हणजे उपाधी इज महात्मा ही उपाधी आहे ना गांधींना दिलेली. तसं आपण स्वतःला उपाधी दिली. रॉंग आयडेंटिफिकेशन. ओके. हा, रॉंग आयडेंटिफिकेशन, फॉल्स आयडेंटिफिकेशन की आय एम अ डॉक्टर अँड आता मला सगळं आठवलं. आपण स्वतःला हे लावलेत, लेबल्स लावलेले असतात आणि ते रॉंग लेबल्स. म्हणजे अल्टिमेटली जर आत्मन सेम आहे तुमच्या दोघांचं आणि शेवटी कर्मांवरती ठरणार आहे पुढे काय ते, पण ते आपण एक इगोनेस येतो ना त्या गोष्टींमुळे. तो इगोनेस जो असतो तो इगो असतो, तो सफरिंग असतो. So upadhi is self-imposed suffering. For example, if it is raining and we need to go somewhere and now we have a car, we get into the car but it does not start as we did not put any fuel in the car. This is upadhi. हे कसं काय upadhi? If it is raining and we need to go somewhere and we now have a car, we get in the car but it does not start as we did not put any fuel in. कदाचित ह्यांच्यानुसार उपाधी वेगळं असू शकतं. नाही, उपाधीचा अर्थ तोच आहे, पण यांनी असं सरळ खायच्या ऐवजी असा घास खायच्या ऐवजी असा घास खाल्लाय, असा खाल्लाय. म्हणजे भिजत जायचं नाहीये. माझ्याकडे कार आहे, भिजत जायचं नाहीये,
तर तिथपर्यंत ठीक आहे, पण फ्युएल घालायचं याचं काहीतरी मला वाटतंय ना नाही सरांनी नाही नाही उदाहरण दिलं थांबा होतं. जरा एक मिनिट मला वाचू दे. इट इज रेनिंग अँड वी नीड टू गो समवेअर. वी नाउ हॅव त्यांना असं सांगायचं असेल काही कारण वगैरे आपण खूप हे करतोय असं. नाही पण त्याचा आणि उपाधीचा तसा संबंध नाही. सेल्फ इम्पोज्ड सफरिंग, पावसात भिजणं पण सफरिंगच आहे, पण वस्तूवरती डिपेंड राहिले ना ते, आणि वस्तूमध्ये फ्युएल टाकायला विसरले. आता फ्युएल नाही टाकलं तरी भिजतच जायचंय. ओके. हा, सो एनिवेज भिजणारच आहे. म्हणजे एक ऑप्शन होता चालत जाऊ शकता किंवा टू व्हीलर जाऊ शकता, पण रेनिंग होतंय. आपल्याकडे कारची सोय आहे, पण कारमध्ये फ्युएल टाकायला विसरलो आपण किंवा नाहीये आता फ्युएल, तर मग आता मी कार असताना चालत कसा जाऊ किंवा मी टू व्हीलरवर कसा जाऊ, मग मी भिजेन. सो हे सगळं जे आहे त्या उपाधीचा मिनिंग तोच आहे, उपाधीचा वेगळा मिनिंग नाहीये. सो आपण सेल्फ इम्पोज म्हणजे डिपेंडंट झालो आहेत गोष्टींवरती. म्हणजे असे मग रिजिडिटी येते तिथे की मी कारशिवाय निघणारच नाही, मग ते नाहीये. तर तुम्ही यू कॅन अल्टर द वे, तुम्ही तुमच्या दुसऱ्या वेनी पण कंटिन्यू ठेवू शकता. एक वेळ मी आठवते ह्याचं काय आहे, पण एक काइंड ऑफ दिस उपाधी. मग तू रॉंग लेबल हे जे म्हटलं आपण की रॉंग आयडेंटिफिकेशन, तेच आहे नोट्स मध्ये पण तेच दिलेले आहे. ओके, येस. अँड देन लास्ट चार्ट, हा इम्पॉर्टंट आहे. तो आधी जे आहे इग्नोरन्स और अज्ञान, हे आता लेवल थर्डला हा येतो हा क्वेश्चन की आधी कशामुळे होतात, तर मग बाकी सगळ्या गोष्टी नाही, बेसिकली इग्नोरन्स किंवा अज्ञानामुळे येतं. सो आधीज आर मेंटल इलनेस और ग्रीफ, मेंटल लेवलला आहे ना, मनोमय कोश पर्यंत आहे. मग त्याचे दोन पार्ट्स होतात, सामान्य अँड सार. सामान्य इज ऑर्डिनरी, हाय बीपी, डायबिटीज, फीवर, कॅन्सर, अस्थमा. अँड सार आर स्ट्रॉंग इम्प्रेशन अँड टेंडन्सीज ऑफ पास्ट संस्कार. ओके, आता इथे अजून एक त्याला अजून एक जोड आली आहे, ती पास्ट संस्कार, आधीच्या कर्मांमुळे पण जे तुम्हाला आजार होणार आहेत ते, असे म्हणजे हेरिडिटरी इथं पकडलेले. आता इथं हाय बीपी, डायबिटीज हे पण हेरिडिटरी असू शकतात, पण इथे जे तुम्हाला क्लीन्स करण्यासाठी इथे दिले बघा, कॅन बी लीड्स टू रिबर्थ, कॅन बी डिस्ट्रॉइड ओनली बाय रिअलायझेशन ऑफ द कॉजल स्टेट ऑफ माइंड. म्हणजे कुठला, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, त्या लेवलला जर तुम्ही तपश्चर्या केली तर फक्त तो डिस्ट्रॉय करू शकतो, असे त्रास, असे आजार. ठीक आहे. आणि इथे जे आहेत, हाय बीपी, डायबिटीज, फीवर, कॅन्सर, अस्थमा लीड्स टू फिजिकल इलनेस, स्ट्रेस बॉर्न डिसीजेस अँड सायकोसोमॅटिक डिसीजेस. त्यात कारण परत कॅन्सर, अस्थमा, डायबिटीज म्हणजे हे सगळेच रादर हेरिडिटरीच आहेत, नाही बट म्हणू शकत. दे कॅन बी ऑल्सो लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा आहेत, एन्व्हायरमेंटल हे पण म्हणू शकतो. बट दे कॅन बी प्रिव्हेंटेड. हा, असं ते मी तेच कॅन बी सांगते, प्रिव्हेंटेड. कॅन बी प्रिव्हेंटेड. ओके, म्हणून तिथं ते फॉर एक्झाम्पल ते घेतलेले आहेत सगळे, पण ते कॅन बी प्रिव्हेंटेड. असं हार्ड अँड फास्ट नाहीये की जर डायबिटीसच्या व्यक्तीने खूप छान लाईफस्टाईल जरी मेंटेन केली तरी डायबिटीस झाला, असं नाहीये. तो प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे जेनेटिक म्हणतो तो वेगळा, आणि हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आणि वेगळे. हे त्यांनी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणून घेतलेत सगळेच, म्हणजे हाय बीपी, अस्थमा, बेसिकली स्ट्रेस इंड्युस डिसऑर्डर्स असं म्हणू शकतो आपण. हा, असं म्हणू शकतो. ओके, अँड देन लीड्स टू फिजिकल इलनेसेस, स्ट्रेस बॉर्न डिसीजेस, सायकोसोमॅटिक डिसीजेस. सार आधीच्या व्याधी आणि सामान्य आधीच्या व्याधी. ओके, सामान्यमध्ये परत त्यांनी टाईप सांगितले, इन्फ्लुएन्स बाय हेरिडिटी अँड डायबिटीस हा वेगळा, हा इथे इन्फ्लुएन्स बाय हेरिडिटी अँड डायबिटीस, आणि सामान्य नॉट इन्फ्लुएन्स बाय हेरिडिटरी अँड लाईफस्टाईल रिलेटेड. ओके, अनाधीचे व्याधीस हा कम्प्लिटली वेगळा टाईप आहे. ऍक्सिडेंट्स, इंजुरीज, इन्फेक्शन्स मोर लाईक अधिभौतिक, अवतीभोवतीच्या तुमच्या ज्या गोष्टींमुळे जे होतात ते अधिभौतिक आणि अनाधीज व्याधीज. आता हे सगळे दे कॅन बी डिस्ट्रॉइड बाय सुटेबल योगा टेक्निक्स. मग तुम्ही शुद्धिक्रिया करा, प्राणायाम करा, मेडिटेशन करा, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो हा चार्ट लक्षात ठेवायचा. सामान्य मध्येच हे येईल का, सार, सामान्य आणि अनाधीज, हे हा, त्याचे टाईप? सामान्याचे पण परत दोन आहेत. मेन जे आहे आधी सामान्य आणि सार वेगळं, आणि सामान्याचे परत दोन टाईप केलेत. हे मागच्या आपण याच पीडीएफ मध्ये थोड्या 2-4 स्लाइड पूर्वी मागच्या सेशन मध्ये आपण हे बघितलं होतं. तेव्हा मी तुला सांगितलं होतं की हे सगळं क्लिअर होईल, शेवटी एक चार्ट आहे त्या चार्टवर. ठीक आहे,
मग हा तो चार्ट आहे जो लक्षात ठेवायचा. हा करेक्ट आहे, हा रॉंग नाहीये चार्ट, हा करेक्ट चार्ट आहे. आणि हा योग वसिष्ठांनी सांगितलेला आहे. ठीक आहे. सो इन शॉर्ट सायकोसोमॅटिक डिसऑर्डर लक्षात ठेवायचे. ठीक आहे. येस. ते एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन बेसिकली दोन हे असतात सिस्टीम्स. त्यातल्या एंडोक्राईन मध्ये म्हणजे डिरेक्टली जे काय म्हणतात ब्लड मध्ये काय म्हणतात त्याला सिक्रिशन्स त्यांचे डिरेक्टली ब्लड मध्ये होतात. ओके. त्याच्यानंतर थायमस, पिट्युटरी ग्लँड, थायमस ग्लँड, हायपोथॅलॅमस नाही, दॅट इज बिहाइंड पिट्युटरी, थायमस, पॅनक्रियास. पॅनक्रियास काय पण एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन दोन्ही इट इज द ओनली ग्लँड विच इज एंडोक्राईन एज वेल एज एक्झोक्राईन. आणि अजून काय येतं त्याच्यामध्ये, हे काय असतात किडनीच्या वरती ऍड्रेनल ग्लँड. आणि अजून एक दोन असतात, मला आता एक्झॅक्ट आता. ओके. मला ना बेस हवा होता, बेस एंडोक्राईन सिस्टीमचा बेस कशी वर्क करते हे तर सगळं ठीक आहे, पाठ करेल. डायरेक्टली सिक्रेटेड इन द ब्लड आणि दॅट विल अफेक्ट ऑल युअर अदर सिस्टम्स. म्हणजे ओके. मग ह्याच्यावरती कंट्रोल कुणाचा असतो अल्टिमेटली? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ओके. पण ब्रेन मधलं कुठलं सेंटर? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमस कंट्रोल विच ग्लँड? पिट्युटरी ग्लँड. देन पिट्युटरी काय म्हणलं? पिट्युटरी अल्टिमेटली ऑर अदर्स कंट्रोल्स ऑल अदर ग्लँड्स, म्हणून मास्टर ग्लँड म्हणतात ना त्याला. हा. सो मेन जो आहे हायपोथॅलॅमस आहे. बॉडीमध्ये जो काही चेंज दिसतो ना, जो काही ब्लड मध्ये जो काही चेंज होतो ना, सगळ्यात पहिला त्याचं डिटेक्ट कोण करतं? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस इज कॉल्ड एज किंग अँड येस पिट्युटरी इज कॉल्ड एज क्वीन. मास्टर ग्लँड ना पिट्युटरी. मास्टर ग्लँड पण क्वीन आणि किंग. कारण हायपोथॅलॅमसला लगेच डिटेक्ट होतं की ब्लड मध्ये इन्स्ट्रक्शन्स लगेच ह्याला पाठवतो पॅनक्रियाजला, आणि पॅनक्रियाज मग पुढचं पॅनक्रियास नाही, पिट्युटरीला. आणि मग पिट्युटरी रिलीजिंग स्टिम्युलेटिंग हॉर्मोन पाठवतं आणि रिलीजिंग हॉर्मोन एकदम स्पेसिफिक जो ग्लँड आहे तो करतो. ओके. येस. सो मेन बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. ओके. ही आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम वरती चालतं हे सगळं. म्हणजे असं आता किती 20 ml जाऊन सिक्रेट कर, म्हणजे आता त्यांनी TSH सिक्रेट केलं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन अँटेरियर पिट्युटरीनी समजा. तर ते असं नाही सांगत की 20 ml थायरॉक्झिन T1 T3 T4 20 ml सिक्रेट करा, असं नाहीये. ते सिक्रेट करत राहतात कधीपर्यंत? जोपर्यंत निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम येत नाही. ब्लड करून परत मेसेज रिसिव्ह करतो हायपोथॅलॅमस की आता स्टॉप करा, आता ऑप्टिमम लेवल झालंय, यू कॅन स्टॉप सिक्रेशन. मग पुन्हा स्टॉप होतं. मग ते कधीपर्यंत स्टॉप होतं? जोपर्यंत पुन्हा डेफिशियन्सी नाही येत. मग डेफिशियन्सी झाल्यानंतर पुन्हा त्यांना मेसेज जातो की आता कमी पडतंय, पुन्हा सिक्रेट करा. सो असं ही मेन त्याची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम जे आहे ती मेन गोम आहे या सिस्टीमची. ओके. आणि तिथून पुढे मग सिस्टीम वर्क करते. गुड. Now, the glands, an organ which secretes particular chemical substances for use in the body or for discharge into the surroundings. There are 3 types of glands in our body. Exocrine gland that secretes their products into ducts, have duct, cannot reach tissues. For example, sweat glands, salivary glands, stomach and liver. Okay. Endocrine glands secrete their product directly into the blood rather than through the duct. It's ductless and can reach distant tissues. इथं दाखवलंय मध्ये जे आहेत हे ग्लँड्स आहेत, हे जे आहेत ब्लड वेसल मध्ये डायरेक्ट सिक्रेट होतात. ऐका ना, तुम्ही पीपीटी उघडलीच नाहीये. हो का? अयो. मग शेअर काय झालं? अच्छा. नाही, ते फक्त पूनम एंडोक्राईन असं दिसतंय मला. आता दिसतंय.
So an organ which secretes particular chemical substances for use in the body or for discharge into the surroundings. There are three types of glands in our body. Exocrine glands that secretes their product into ducts, have duct, cannot reach tissues. For example, Sweat sweat glands, glands, salivary glands, stomach and liver. Okay. Endocrine glands पण ग्लँड HCl secrete करतं. HCl. नाही. Exocrine glands. ओके, पण त्याला एक्झोक्राईन. ग्लँड मध्ये पकडतो का? नाही ग्लँड्स म्हणजे सिक्रिशन साठी म्हणतात. हो, ग्लँड एक्झोक्राईन एक्झोक्राईन यांना ग्लँड्स जे सिक्रेट करतात त्या सगळ्याला ग्लँड्स म्हणतात. पण आपण एंडोक्राईन मध्ये त्या सगळ्या एक्झोक्राईन मध्ये आपण आवर्जून बघत नाही. एंडोक्राईनचं विशिष्ट काय आहे, वैशिष्ट्य आहे ते की त्यांना डक्ट नाहीयेत, म्हणून त्यांना डक्टलेस ग्लँड किंवा एंडोक्राईन सिस्टीम मध्ये त्यांना आपण घेतो. अदरवाईज कम्प्लीट बॉडी सगळे गोष्टी सिक्रेट करत असतात. हा, प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी सिक्रिशन आहे त्यांचे. So now endocrine glands secrete their products directly into the blood rather than through a duct. It's ductless and can reach distant tissues. For example, pituitary gland and thyroid gland. And heterocrine glands that performs both exocrine and endocrine functions. For example, pancreas. Pancreas is the only thing. एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँड म्हणजे दोन्हीचे परफॉर्म करणारे एकच ग्लँड एकच आहे, कारण त्याच्यावरती विचारताच प्रश्न ते. Now endocrine system consists of glands and group of capillaries which facilitates diffusion of hormones to bloodstream. They are commonly referred as ductless glands because the hormones secreted directly into the bloodstream. Main जे glands आहेत, they are pituitary, pancreas, testes, thyroid, yes, adrenal and ovaries. Okay. Ovaries, testes. Pituitary glands. Posterior pituitary releases neurohormones made in hypothalamus. Posterior pituitary मध्ये they release neurohormones made in hypothalamus. हे जे हॉर्मोन आहेत पोस्टेरियर पिट्युटरी मधून सिक्रेट होतात, ते सिक्रेट होतात हायपोथॅलॅमस मध्ये आणि कलेक्ट होतात पिट्युटरी मध्ये आणि मग रिलीज होतात. ओके. कोणकोणते आहेत? ऑक्सिटोसिन आणि एडीएच, डाययुरेटिक हॉर्मोन. डाययुरेटिक. ऑक्सिटोसिन कधी काम करतं? ते नाही आठवत मला ते. ऍट द टाइम ऑफ बर्थ. ओके. ऑक्सिटोसिन म्हणजे आपला ऍट द एंड ऑफ 9 months कळा सुरू व्हायला लागतात म्हणतो बा आपण प्रेग्नन्सीच्या एंडला, कारण आता प्रेग्नन्सी कम्प्लीट झाल्या, ऍट टर्म आहे मदर, आणि आता कॉन्ट्रॅक्शन्स येणं गरजेचं आहे ना युटेरस मध्ये, देन ओनली दॅट बेबी विल गेट प्रेस डाऊन. सो मग त्यासाठी जे कॉन्ट्रॅक्शन यायचं काम आहे ऑक्सिटोसिन. जर कॉन्ट्रॅक्शन नाही आले तर जे औषध देतात त्याला पिटोसिन म्हणतात. दॅट इज ओनली ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन असतं जे कळा येण्यासाठी इंजेक्शन देतात लेडीला, ते. ओके. ऑक्सिटोसिनचं ते काम आहे. आणि प्लस मिल्क सिक्रेशन स्टार्ट होतं लॅक्टेशन. ऑक्सिटोसिन रिस्पॉन्सिबल. तिथे पण ऑक्सिटोसिन इज रिस्पॉन्सिबल. ओके. अँड अँटीडायरेटिक हॉर्मोन बाय नेम. अँटीडायरेटिक व्हॉट इज डाययुरेसिस? नाही आठवत. So diuresis is passing urine. And then what is anti? Not able to pass urine. So not able to नाही, पण आपल्याला युरिन जास्त नाही पास करायची किंवा आपल्याला शरीराच्या बाहेर जास्त पाणी नाही टाकायचंय, तर अँटीडायरेटिक काय करतं? इट रिटेन्स वॉटर इन बॉडी. सो जेव्हा पाणी कमी पिल्या गेलं आहे किंवा वॉटर रिटेन्शनची गरज आहे बॉडीमध्ये, पाण्याची गरज आहे, सॉल्ट्स काही हवे आहेत बॅक इन द बॉडी, देन दे विल फॉर्म युरिन कॉन्सन्ट्रेटेड, आणि डायल्युशन जे युरिनचं आहे ते कमी करणार, युरिन कॉन्सन्ट्रेटेड करणार, आणि रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर विल हॅपन बिकॉज ऑफ अँटीडायरेटिक हॉर्मोन. ऍक्च्युअली इन समर्स किंवा इन अशा ठिकाणी जिथे खूप गरम होतं आहे, अशा वेळी जर ऑलरेडी घामातून पाणी जात आहे शरीराच्या बाहेर, तर युरिन आपण कमी पास करतो त्या दिवसांमध्ये. ओके. सो ऑक्सिटोसिन अँड एडीएच आर अंडर कंट्रोल ऑफ पोस्टेरियर पिट्युटरी. And in anterior pituitary, growth hormone, prolactin, FSH, follicle stimulating hormone, luteinizing hormone, thyroid stimulating hormone, adrenocorticotropic hormone. Then thyroid gland secretes triiodothyronine, T3.
T3 आणि आणि T4 काहीतरी ना? T4 हां. ओके थायरॉक्झिन थायरॉक्सिन. T4 आणि हं. एक टेस्ट बघितल्यात का कधी ब्लड टेस्ट केल्यात का थायरॉइडचे किंवा कोणाचे टेस्ट रिपोर्ट पाहिलेत का ब्लड टेस्ट केलेलं आहे. म्हणजे मी नाही केली आहे, पण थायरॉइडचे त्याच्यात नाही, कुठले नाही. कुठले असतात काउंट्स नाही आठवत. नाही म्हणजे मी त्यात बघितल्या T3 नाहीत. T4 असतो T3 T4 आणि TSH असतो ओके सो हां, T3 थायरॉइड T4 स्टिम्युलेटिंग हार्मोन राइट. हा सो T3 T4 इज सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड प्लस हं, कॅल्सिटोनिन हं. कॅल्शियम लेवल हे करायला बट TSH इज पण सिक्रेटेड बाय मेटाबॉलिझमचं मेन काम असतं ना त्याचं. yes but TSH is secreted by whom सिक्रेट हे आहेत ना थायरॉक्सिन नाही. नाही आठवत आहे. नाही काय नाही आठवत एका ठिकाणी बस आधी नीट हां, थायरॉइड एक ग्लँड हा T3 T4 is secreted by thyroid gland but TSH is secreted by whom इट्स बाय अँटेरियर पिट्युटरी ना टेस्ट करायला काय ओके. सांगतात T3 T4 TSH हे टेस्ट करतात युजली हां, ते हां, ते हां, हां, बघण्यासाठी हां. की नॉर्मल रेंज आहे की नाही सो T3 ओके, ओके, T4 ओके. ही हां, थायरॉइड ग्लँड कडून थायरॉइड सिक्रेट होतं स्टिम्युलेटिंग हार्मोन पिट्युटरी हा पाठवतो आणि मग तो हा थायरॉइड ह्याच्यातून सिक्रेट हा होतो. हा कारण हे का मी बरोबर. रिपीट करते कारण हे केसेस जास्त येतात आपल्याकडे ओके म्हणून ओके. मी हे जरा रिपीट केलं इथे हा हं, हं, देन हं. पॅराथायरॉइड ग्लँड ऍट द बॅक ऑफ थायरॉइड थायरॉइड ग्लँडच्या बॅक साइडला बॅक 4 साइडला आहेत पॅराथायरॉइड असतं राइट. सो पॅराथायरॉइड हॉर्मोन आहे दॅट इज फॉर द कॅल्शियमचं जे आहे बोन मध्ये आणि ब्लड मध्ये कॉन्सन्ट्रेशन ते मेंटेन ठेवण्यासाठी ओके हं, हं, हं. पॅराथायरॉइड ग्लँड काम करतं बोन आणि पॅनक्रियास कशामध्ये मेंटेन कॅल्शियम करतात? कॅल्शियम म्हणजे काय ओके. पॅराथायरॉइड हॉर्मोन काय करणार तर ब्लड मधलं कॅल्शियम लेवल मेंटेन करणार ओके आणि ओके. समजा ब्लड मध्ये कॅल्शियम लेवल आता समजा तू कॅल्शियमच कमी घेतलंस हं, ओके हं, हं. तर पॅराथायरॉइड तुझ्यामध्ये जे एक्स्ट्रा कॅल्शियम होतं ते ब्लड मधून बोन मध्ये ऍब्सॉर्ब करायचं काम कॅल्सिटोनिन करतं थायरॉइड ग्लँड हां, कडचं तर कॅल्सिटोनिन राइट. कॅल्सिटोनिन आणि पॅराथायरॉइड हॉर्मोन हे दोघंही एकमेकांच्या अपोजिट काम करतात कॅल्सिटोनिन काय करतं कॅल्शियम डिपॉझिट करतं बोन मध्ये हं, आणि हं, हं, हं. पॅराथायरॉइड हार्मोन काय करतं कॅल्शियम रिलीज करायला लावतं ब्लड मध्ये तर समजा तू ओके. सो हा इफ एट ऑल मग आपण वीकनिंग ऑफ बोन्स वगैरे म्हणतो मग हे हा ह्याच्यामुळेच होतं का? ह्याच्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तुझ्याकडे हं, तर हं, मग हं. काय होतं बोन मधलं कॅल्शियम रक्तामध्ये आणायला लावतं कारण ब्लडमध्ये कॅल्शियम हां, इज वन हां. ऑफ द इम्पॉर्टंट मिनरल ना ब्लड हं, मधलं हं, हं. मेन थिंग आहे कुठे हं, कुठे हं. बऱ्याच ठिकाणी ब्लड क्लॉटिंग मध्ये लागतं त्यानंतर मस्क्युलर मुवमेंट्स मध्ये कॅल्शियम इम्पॉर्टंट आहे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मध्ये मग कॅल्शियम ब्लड मध्ये कमी असून चालत नाही ते ब्लड मध्ये लागणारच आहे मग ते हं, हं. बोन कडून घेतलं जातं बोनला सांगितलं जातं थोडा वेळ ओके. तुझ्याकडे कमी पडलं तर काय होतंय असं करून करून बोन मधून घेऊन घेऊन ते पोरस बोन होतात आणि मग हं, अशी हं, व्यक्ती समजा हं. धडपडली कुठेतरी तर मग हं. त्यांना कंपल्सरी फ्रॅक्चर होतोच होतो ओके. किंवा मग बोन पेन होतं किंवा हां, जॉईंट हां, पेन हां, हां. होतं मग हं, युजली हं. तो एज ग्रुप असतो ज्या एज ग्रुपमध्ये हे सगळं होतं साधारण 30 हं, हं. 40 नंतर हे सगळं सुरू होतं मग अशा वेळी त्यांना सप्लिमेंट कॅल्शियम सप्लिमेंट्स देतात. but actually supplement doesn't work you have to take it through diet only कॅल्शियम सप्लिमेंट्स कुठलेच काही वर्क करत नाही हार्डली त्यातलं 20 ते 30% आपण घेतो बाकी 70% फक्त ती गोळी पोटात पोहोचवण्यासाठी त्यात जे प्रिझर्वेटिव्ह असतात ते 70% असतात बापरे! हा ओके. सो 30% त्यातलं फक्त आपल्याला जातं म्हणून तर ते गोळ्या मोठ्या असतात 1 ग्रॅम 2 ग्रॅमच्या हं, गोळ्या हं, असतात हं, एक एक हं. एक एक बरोबर. दिवसाला एक खायची असते काहींना हं. गरजेनुसार दिवसाला 3 3 किंवा 2 2 पण देतात मग इट्स बेटर टू हॅव नाचणी ऑर टू हां, हॅव हां. मिल्क किंवा हं. पनीर अशा गोष्टी खाऊन त्यातलं चांगलं आपल्याला मिळतं सो हे ओके. पण थोडंसं नॉलेज द्यायचं डाएट मधलं आहे हे हं, ना हं, हं. पॅनक्रियास मधून दोन सिक्रेट होतात आपल्याला फेमस फार झालेलं आहे ते इन्शुलिन बिकॉज ऑफ डायबिटीस इन्सुलिन येस राइट. डायबिटीस इन्शुलिन काय काम करतं ब्लड मध्ये ब्लड शुगर जी आहे ते मेंटेन करण्याचं काम म्हणजे सिक्रिशन बेसिकली. हा मेंटेन म्हणजे कसं टू मच इन्सुलिन सिक्रीट झालं तर हायपोग्लायसेमिया काय म्हणतात त्याला? हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया बरोबर आहे हां. सो ब्लड मध्ये आता वेन यू विल ईट समथिंग देर विल हं, बी हं. रिलीज ऑफ ग्लुकोज जो आपला हं. एक कॉमन फॅक्टर आहे ना ज्याच्या जो ब्लड मध्ये रिलीज होतो तो म्हणजे ग्लुकोज व्हॉट एव्हर यू हं. इट इट गेट कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज ओके प्रोटीन खा फॅट खा पण अल्टिमेटली त्याचं म्हणजे कॅलरी फॉर्म जो आहे तो ग्लुकोज आहे बाकी फॅटी हं, ऍसिड आणि हं. अमायनो ऍसिड्स आहेत
पण ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होणार आणि मग तुम्ही खाल्ल्यानंतर लगेच तुमची ब्लड शुगर लेवल वाढते. तर नॅचरली आपल्या बॉडीमधून इन्शुलिन सिक्रेट होतं, जे हे इन्क्रीज ब्लड शुगर लेवल आहे, जी विच इज नॉट गुड फॉर अस, ती कमी करतं म्हणजे मग कुठं स्टोअर करतं, तर इट गेट स्टोअर्ड इन टू लिव्हर इन द फॉर्म ऑफ लिव्हर, ग्लायकोजेन. राईट, ग्लायको, In the form हा, of ग्लायकोजन, glycogen. बरोबर. Yes. But whenever you will starve for more than 4 to 6 hours, then your blood will need that sugar again. ना ब्लड मधलं शुगर अल्टिमेटली कुठे जातं, प्रत्येक सेल पर्यंत जातं फॉर इट टू वर्क. आता सगळ्या सेलला प्रोव्हाइड करून पण जर एक्स्ट्रा शुगर राहिली असेल तर ती आपण आपल्या लिव्हरमध्ये ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो. आता ती समजा 5 ते 6 तासांचं तुम्हाला स्टार्विंग झालं आहे, यू कॅनॉट इट एनिथिंग ओके फॉर मोर दॅन 4 टू 6 hours, मग अशा वेळी युअर इच अँड एव्हरी सेल विल नीड दॅट ग्लुकोज अगेन. मग अशा वेळी काय करणार, तर दॅट ग्लायकोजन विच इज स्टोर्ड इन द लिव्हर विल गेट कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज अगेन. ग्लुकोज अगेन, And will release into your blood. For this reaction, that glucagon hormone will help. Okay. So insulin and glucagon again they are having opposite action. राईट. Insulin will decrease blood sugar level. Glucagon will increase blood sugar level. इन्क्रीज ब्लड शुगर. Okay. Yes. Then adrenal glands हे सगळं आहे हा. पुढे मी फक्त इथं ते शॉर्ट मध्ये 2 टाइप्स आहेत त्याचे, मेड्युला आणि कॉर्टेक्स. टाइप्स नाही आहेत, ते काय आहेत, टाइप्स नाही, त्याचे पार्ट्स आहेत, सॉरी. पार्ट्स आहेत. आउटर मोस्ट पार्ट इज टाइप्स म्हणते, हा. आउटर मोस्ट पार्ट इज ॲड्रेनल, cortex and Cortex. inner is medulla. मेड्युला. Same like in kidneys. किडनीचा सेंट्रल पार्ट जो आहे तो मेड्युला आहे आणि मेड्युला, बाहेरचा पार्ट जो आहे तो कॉर्टेक्स आहे. कॉर्टेक्स. येस, ॲड्रिनल मेड्युला मध्ये एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन, ओके, अँड देन ॲड्रिनल कॉर्टेक्स मधून ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स, त्यांचं पण तेच काम आहे, मिनरल आणि ग्लुकोजला अपडाऊन त्याची लेवल एपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिनचं स्ट्रेस साठी हे होतं रिलेटेड ना, आहे. म्हणजे आपले रेग्युलेशन. आपले सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम नाही का, त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यासाठी रिलेटेड, हा, ठीक आहे. आणि गोनॅड्स जे आहेत ते माहिती आहेत आपल्याला. हे काय म्हणते, रिप्रोडक्टिव्ह ह्याच्यात. टेस्टिस जे आहेत, अँड्रोजन्स आणि ओव्हरीज, ओव्हरीज फिमेल मध्ये एस्ट्रोजन सिक्रेट करतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, दोन आहेत. इस्ट्रोजन आणि एस्ट्रोजन हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारतात. इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन इज सिक्रेटेड बाय ओव्हरीज, बाय पिट्युटरी, पिट्युटरी पण म्हणतात हा, बाय पिट्युटरी किंवा म्हणजे अँटेरियर पिट्युटरी, ओव्हरीज, हायपोथॅलॅमस और हे युटेरस, असे सगळे ऑप्शन देतात. सो इट इज सिक्रेटेड बाय ओव्हरीज. ओव्हरीज. अँड देन पिनियल ग्लँड इज मेलॅटोनिन सिक्रेशन. पिनियल ग्लँड ही डोक्या म्हणजे मेंदूमध्ये आहे, ब्रेन मध्ये आहे. आणि पण ते थायरॉइड, ओके, मेलाटोनिन, राईट, ते स्लीप वेक सायकल रिदमिक, सर्कॅडियन रिदम, राईट, सर्कॅडियन रिदम. आणि पिनियल ग्लँड ही तुमच्या एज मध्ये म्हणजे ऍडॉल्संट एज पर्यंत असते, थायमस ग्लँड सारखे. तर थायमस इथं मेन्शन नाही केले पण पुढे आहे. सो थायमस ग्लँड सारखं तिचं काम आहे. थायमस इज ऍट युअर स्टर्नम, स्टर्नमच्या इथे असते थायमस. सो ती पण तुमच्या फक्त ऍडॉल्संट एज पर्यंत आहे, नंतर ती थोडी श्रिंक होऊन जाते, नंतर त्याचं काही काम नाहीये. हो, ते थायमस नंतर हे होऊन जातं, बरोबर. सो नाउ पिट्युटरी ग्लँड, द पिट्युटरी हायपोफायसिस ग्लँड. पिट्युटरीला हायपोफायसिस असं पण म्हणतात. Anterior lobe, anterior lobe will secrete growth hormone, prolactin, thyroid stimulating hormone, adrenocorticotrophic hormone, follicle आणि luteinizing hormone. Intermediate lobe, A and B melanocyte stimulating hormone. ओके, इंटरमिजिएट लोब पण आहे, पण त्याबद्दल जास्त काही बोललं जात नाही. हा, मला मी कधी ऐकलं नव्हतं याचं नाव. पण आहे, इंटरमिजिएट लोब पण असतो, पण इट्स लाईक म्हणजे त्याचं असं काही एकदम इम्पॉर्टंट फंक्शन आहे किंवा असं काही नाहीये, म्हणून तो मेन्शन नाही करत बऱ्याचदा. पोस्टेरियर लोब वॅसोप्रेसिन, एडीएच लाच वॅसोप्रेसिन असं पण म्हणतात. सो वॅसोप्रेसिन, त्या वर्ड वरून काय कळतं? वॅसो म्हणजे नाही माहित. वॅसो म्हणजे वेसल्स, ब्लड वेसल्स जे असतात ते वेसल्स. आणि प्रेसिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. ओके, वॅसोप्रेसिन. अच्छा. सो ब्लड वेसल कॉन्ट्रॅक्ट करतात, ठीक आहे. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज वॅसोप्रेसिन. कारण मी म्हटलं ना, रिअब्सॉर्प्शन ऑफ फ्लुइड आणि
इम्पॉर्टंट जे मिनरल्स आहेत, सॉल्ट्स आहेत, जे आपल्याला नाही टाकायचे युरिन मधून बाहेर, सो ते पुन्हा रिअब्सॉर्ब करण्यासाठी व्हॅसोप्रेसिन, ते ज्या ब्लड वेसल्स ओके, आहेत तिथे ओके. हां, हां, हां. ते प्रेस होतात आणि त्याचं रिअब्सॉर्प्शन होतं. हं, हं, ओके, हं. दॅट्स व्हाय व्हॅसोप्रेसिन अँड ऑक्सिटोसिन. नाउ anterior pituitary gland growth hormone function stimulating of growth of bones, cartilages, connective tissues. कनेक्टिव्ह टिश्यूज, सो आपले जे आहे मेटाबॉलिझम. बॉडी, आपण जे काही खातो त्यातनं आपण असतो केवढे झालोय तेव्हा छोटे असतो, मग आपण हं, हळूहळू मोठे होतो, मग आपले बोन ग्रोथ, आपले मसल्स, आपल्या ऑर्गन्सची ग्रोथ, ही सगळी या ग्रोथ हॉर्मोनमुळे होते. हं. मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन, इन्क्रीज कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन फ्रॉम जीआयटी म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, गॅस्ट्रोइंटेस्टिनल राइट. त्यातून कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन वाढवायचं जास्तीत जास्त. इन्क्रीज सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड नाही, फॉस्फरस. नाही, नाही. डिक्रीज. डिक्रीज सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस एक्सक्रीशन फ्रॉम द किडनी. किडनी हं, हं, मधून हं. युजली त्याची टेंडन्सी आहे, किडनीमध्ये काय होतं, फिल्ट्रेशन होतं. एक्सक्रीशन आणि होतं जेवढं किंवा फिल्ट्रेशन वेस्ट ऑर्गनचे काही आले तर. जेवढं फिल्ट्रेशन होतं तेवढ्याचं तेवढं जर आपलं हे झालं, एक्सक्रीशन झालं, तर आपल्याला कमतरता होईल, आपल्याला डेफिशियन्सी होईल. हं, म्हणून हं. त्यातनं परत रिअब्सॉर्प्शन करायचं. ओके. किडनीमध्ये ग्लोमेरुलस दाखवते मी तुला नंतर, ती सिस्टीम आली हं, की हं, हं. ग्लोमेरुलस मध्ये फिल्टर होतं, पण पुढे हं. जाऊन त्या लूप ऑफ हेनलेन मधून पुन्हा रिअब्सॉर्प्शन होतं आणि फायनली ओके. कलेक्टिंग डक मध्ये फक्त थोडीच युरिन कलेक्ट होते आणि तीच फक्त बॉडीमधून वॉइड केली जाते. हं. GH is diabetogenics. It produce hyperglycemia. ग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया म्हणजे ग्लायसेमिया. ब्लड मध्ये शुगर लेवल वाढते जीएच नी, बट इट हं, इज हं. युजफुल बिकॉज जीएच कधी वर्क करतं, लहानाचं मोठं होताना जीएच काम करतं आणि तेवढं हं, आपला हं. वर्किंग असतं. त्यामुळं त्याची टेंडन्सी ती आहे की ते हायपरग्लायसेमिया होतं, त्यांनी ब्लड शुगर लेवल वाढते, पण ती सगळी यूज पण होते आणि कन्वर्ट्स मेटाबॉलिझम ऑफ ॲडिपोज टिश्यूज इंटू फॅट. ओके, हं. ॲडिपोज टिश्यूज जे आहेत त्याचं कन्व्हर्जन फॅटमध्ये, त्याचं मेटाबॉलिझम फॅटमध्ये होण्यासाठी मदत करते. आता ह्या सगळ्या हं. गोष्टी आपल्याला ग्रोईंग एज मध्ये निडेड आहेत. ओके, बरोबर. देन डिसीजेस, हायपर सिक्रिशन, जिजॅन्टिझम, ॲक्रोमेगॅली. ट्रायजेंटिनिझम आणि ॲक्रोमॅनी आणि हा, हायपोसिक्रेशन ड्वार्फिझम ते dwarfism. डेव्हलपमेंटल मध्ये होतं आम्हाला. हा म्हणजे काय, ग्रोथ कमी राहते. जिजॅन्टिझम मध्ये खली, तो लक्षात ठेवायचा की ते थोडं. हे होतात जायंट म्हणजे मोठे एकदम हा, हे होते. ॲक्रोमेगॅली म्हणजे टोकं, बोटाची टोकं वगैरे मोठी राहतात कारण बोन एंड्स फक्त वाढतात. हं, 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 हं. हे पण लक्षात ठेवा कारण हे लेवल 3 पासून पुढे हे थोडे डिसीजेस पण विचारतात. नाही ठीक आहे. बेसिक नाही राहत फक्त हे बाई, हं, खली जो आहे तो लक्षात ठेवायचा. सो हं, पिट्युटरी हं. ग्लॅन्ड, ॲक्रोमेगॅली वर्सेस जिजॅन्टिझम, हे एवढं डीप विचारत नाहीत खरं, पण माहिती असू देत. विचारणार नाही, पण आपलं तुमच्या माहितीसाठी माहिती असू देत. ओके. कॅरेक्टरिस्टिक, ॲक्रोमेगॅली आणि जिजॅन्टिझम मधला फरक, दोन्ही वेगवेगळे आहेत. हं, हं, डेफिनेशन, हं. ओव्हर सिक्रिशन ऑफ द ग्रोथ हॉर्मोन युजली फ्रॉम द पिट्युटरी स्टार्टिंग बिटवीन द एज ऑफ 20 to 40. And gigantism, over secretion of the growth hormone usually from the pituitary starting in childhood before fusion of the growth plates of the bone. सो ते कुठल्या फेज मध्ये त्याचा ओव्हर सिक्रिशन ओके, होतंय ओके. त्यावरती डिसीज डिपेंडंट आहे. अच्छा. लाईफ स्टेजेस डेव्हलप्स इन develops in अडल्टहुड आणि हे adulthood and चाइल्डहुड. develops in childhood. Okay, then facial features, thick lips, tongue, changes size and shape, हं, protruding jaw. आणि हं. इथे जिजॅन्टिझम मध्ये प्रॉमिनन्स, फोरहेड, प्रोट्रुडिंग जॉ. ओके, तर दिसतंय बघ त्या खलीच्या ह्याच्यात. हाईट मध्ये अनअफेक्टेड इन ॲक्रोमेगॅली, बट याच्यामध्ये हाईट इन्क्रीज फॉर द एज ऑफ द चाइल्डहुड, म्हणजे त्याच्या हं, हं, एजच्या हं. मानाने त्याच्या ॲव्हरेज ग्रुपपेक्षा त्याची हाईट जास्त असते. हं, देन हं. ऑनसेट ऑफ प्युबर्टी अनअफेक्टेड, पण हं. जिजॅन्टिझम मध्ये इट गेट्स अफेक्टेड ऑफन डिलेड, प्युबर्टी थोडी बरं. उशिरा होते. हं, ओके, हं, हं, हं. आणि गोनाडल डेव्हलपमेंट अनअफेक्टेड बट हिअर रिड्युस्ड ऑफन हायपोगोनाडल स्टेट. ओके, गोनाडल म्हणजे टेस्टिस. ओके, टेस्टिस. साईज अफेक्ट करतो. आणि हं. कॉजेस आर इन ॲक्रोमेगॅली, पिट्युटरी ॲडिनोमा अँड समटाईम नॉन पिट्युटरी कॉजेस. ॲडिनोमा इज ट्युमर. ओके, इट्स हं, नॉट हं, ऑलवेज हं. कॅन्सरस, इट मे बी नॉन कॅन्सरस, पण ट्युमर हं, म्हटलं हं. की एक्स्ट्रा सेल आले आणि एक्स्ट्रा सेल आले की मग एक्स्ट्रा सिक्रेशन. कॅन्सरचे. हां. सो पिट्युटरी ॲडिनोमा अँड समटाईम्स नॉन पिट्युटरी पण असू शकते हॉर्मोनल चेंजेसमुळे. ओके, ओके. बऱ्याचदा मग रिमूव्ह वगैरे करावे लागले तर, किंवा दुसरा कुठला तरी पार्ट रिमूव्ह केला असेल तर याच्यावरती प्रेशर आला असेल,
पिट्युटरीवरती असंही हो. होतं बऱ्याचदा. ओके, दॅट मे नाही ऐकू आलं, काहीच नाही ऐकू आलं. ओके. सो पिट्युटरी हा थांब इंटरनेट कनेक्शन. ॲडेनोमा म्हणजे काय? Adenoma is a tumor. It's not ओके. always cancerous. It may be cancerous or नॉन non-cancerous. कॅन्सरस बट इट इज अ ट्यूमर म्हणजे ट्युमर. ॲडेनोमाचा अर्थ ट्यूमर. अर्थ ट्युमर. सो सेल वाढतात ना, सेलचा हम्म. नंबर वाढतो. मग त्यामुळे सिक्रेशन पण वाढतं. मग सिक्रेशन वाढलं की हे सगळे म्हणजे हा डिसीज होतो ॲक्रोमेगॅली. And in ओके. pituitary adenoma or gigantism, it may be pituitary adenoma or Macon Albright syndrome. ओके और Macon Albright मॅक्युलम अल्ब्राइट syndrome. म्हणजे सिंड्रोम, कार्नी सिंड्रोम. त्या रिसर्चरनी काढलं म्हणून त्याचं नाव दिलं असतं. अँड देन एक कार्नी कॉम्प्लेक्स न्यूरोफायब्रोमॅटोसिस अँड सर्टन एंडोक्राइन हे कधी कधी होतं. न्यूरोप्लासिस. हे सगळे कॉजेस आहेत आणि हे सगळे ॲडिनोमाच आहेत. म्हणजे इन्क्रीज्ड सिक्रिशनमुळे होणारे सिंड्रोम वगैरे आहेत. हे आता तू गुगल वगैरे करे तुला कळतील. हे ऍक्च्युली आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. मी म्हटलं थेरपिस्ट लेवलची आहे आणि नाही विचारत, थेरपिस्टला पण विचारत नाही. कधी होतं नेमकं एज ग्रुप? चाइल्डहुड हे नव्हतं आम्हाला. म्हणजे हे होतं? ही नव्हती म्हणजे हे जे दिलं ना पिट्युटरी ॲडेनोमा वगैरे हा. हे नव्हतं. हे फक्त कॉजेस दिलेत. कधी होऊ शकतं पिट्युटरी ग्लँड मध्ये जिजॅन्टिझम कधी होऊ शकतं, तर हे कॉजेस असतील त्याच्यामध्ये. या रिझनने होऊ शकतं. हे जर डीप नाही मला गेली ते फिटल अल्कोहोल सिंड्रोम वगैरे त्यात सगळे डिसीजेस होते पण ह्याचे नव्हते हे. ओके ओके. नाही हे इम्पॉर्टंट पण नाहीये. नो डोंट गो टू मच डीप. जे इम्पॉर्टंट आहे ते सांगते. हे ड्वार्फिझम सिम्पटम्स डिसप्रपोर्शनेट बॉडी प्रपोर्शन प्रपोर्शन. हा, सम बॉडी पार्ट्स मे बी स्मॉलर दॅन अदर्स. बॉडी पार्ट्स थोडे कमी किंवा छोटे असतात. शॉर्टनेस, ॲव्हरेज साईज ट्रंक, शॉर्ट लिम्स, एक्सेस फ्लुइड अराउंड द ब्रेन, लिमिटेड मोबिलिटी ॲट द एल्बोज अँड लार्ज हेड, स्वेड लोअर बॅक अँड हंच बॅक. लोअर बॅक छोटी किंवा उतरती आणि हंच बॅक म्हणजे अपर बॅक मध्ये हंच. ते हंच येणं. लॉर्डोसिस टाईप दिसत आहेत बघ ते ह्याच्यामध्ये. त्यांची साईज पण छोटी असते. Now, prolactin, it plays an important role in the development of the mammary gland and in milk synthesis, stimulating factor, exercise, emotional stress, pregnancy and breastfeeding, and inhibiting factor by dopamine released by the anterior pituitary. So function क्या है? It plays an important role in the development of the mammary gland and milk synthesis. स्टिम्युलेटिंग फॅक्टर कुठला आहे? एक्सरसाइज, इमोशनल स्ट्रेस, प्रेग्नन्सी अँड ब्रेस्ट फिडिंग. कधी कधी मिल्क हे याचं काम काय मेन मॅमरी ग्लँड्सना डेव्हलप करणं. ओके, आणि मिल्क सिंथेसिस मध्ये मदत करणं. सो प्रोलॅक्टिन थ्रू आउट द प्रेग्नन्सी इट विल प्रिपेअर मॅमरी ग्लँड्स फॉर मिल्क सिक्रेशन. ओके, अँड देन हे झाले स्टिम्युलेटिंग फॅक्टर. अँड देन inhibiting factor are dopamine released by anterior pituitary. Dopamine कधी स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये रिलीज होतो. Okay, function it helps in initiation and maintenance of the lactation. सुरुवात करण्यासाठी प्रोलॅक्टिन गरजेचं आहे. ओके, फिडिंगचं किंवा लॅक्टेशनचं, आणि मग पुढे मेंटेन करण्यासाठी प्रोलॅक्टिन इज इम्पॉर्टंट. It induces ductal growth and lobular alveolar system. ही mammary gland मधली सिस्टीम आहे. ओके, it takes part in synthesis of the milk protein like casein and lactalbumin. याच्या सिंथेसिस मध्ये मिल्क प्रोटीन सिंथेसिस मध्ये it takes part and it is important in control of osmolarity. Osmolarity is dilution of milk. Okay, it helps in metabolism of सबक्युटेनियस फॅट, कार्बोहायड्रेट अँड कॅल्शियम अँड विटॅमिन डी. या सगळ्याचं मेटाबॉलिझम होतं. देन इट हेल्प्स फिटल लंग डेव्हलपमेंट. लहान मुलांमध्ये लंग डेव्हलपमेंट ऍक्च्युली ती थोडीच होते, बाकीची ती बाहेर आल्यानंतर होते लंग्स डेव्हलपमेंट. ओके, लंग्स डेव्हलप नसतात, ते श्वास घेऊ शकत नसतात वेन दे आर इन फिटल स्टेज. आणि इट टेक्स पार्ट इन स्टेरॉइडोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ स्टेरॉइड्स फ्रॉम द ॲड्रेनल कॉर्टेक्स, टेस्टिस अँड ओव्हरीज. आपण मगाशी बघितलं मिनरलोकॉर्टिकॉइड्स, एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन, ते सगळे स्टेरॉइडच आहे, पण ते नॅचरल स्टेरॉइड आहेत बॉडी मधले. सो त्याच्यामध्ये जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्टेरॉइड मध्ये हे हेल्प करतं प्रोलॅक्टिन. नाव TSH झाला.
TSH पाहिजे हा, तेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. फंक्शन हॉर्मोन. फंक्शन आहे स्टिम्युलेट द थायरॉइड ग्लॅन्ड टू प्रोड्यूस थायरॉक्सिन T4 अँड ट्राय आयडोथायरॉनिन T3. ओके, T3 T4 हे हाच असंच आहे की हायपोथॅलॅमस मध्ये ब्रेन मधल्या हायपोथॅलॅमस सेंटर मधून TRH रिलीज होतं, थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन. पिट्युटरी ग्लॅन्ड मध्ये जातं, पिट्युटरी ग्लॅन्ड कडून TSH सिक्रेट होतं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ते जाऊन थायरॉइडला म्हणजे ब्लड मध्ये ते सिक्रेट होतं, ब्लड मधून थायरॉइड पर्यंत मेसेज जातो की देर आर लेस सिक्रेशन ऑफ T3 T4, सो सिक्रेटेड T3 T4. सो हे TSH पिट्युटरी करतं आणि थायरॉइड ग्लॅन्ड T3 आणि T4 करतं, म्हणजे थायरॉक्सिन आणि ट्राय आयडो. पण TRH कोण सिक्रेट करतं? हायपोथॅलॅमस. हा क्वेश्चन विचारतात. TRH इज सिक्रेटेड बाय हुम? हे सगळे ऑप्शन देतात, पिट्युटरी ग्लॅन्ड, थायरॉइड ग्लॅन्ड, TRH हे काय लॉंग फॉर्म? रिलीजिंग हॉर्मोन, ओके, थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन. बर. हा, ठीक आहे. सो ते लक्षात ठेवायचं, हे सर्कल लक्षात ठेवायचं. ते मी असंच फक्त खालून वर जातं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. ओके. ओके, ऍड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन ACTH, इट इज ऑफन प्रोड्यूस. आय गेस हे एवढं बघून थांबूया ना आपण. चालेल. किती आहेत बघू. इंटिमेजेट लोक पर्यंत जाऊ आणि मग आपण थांबू. Adrenocorticotropic hormone ACTH, it is often produced in response to biological stress. Okay, बघूयात ते कसं ते. Its increased effects are increased production and releases of corticosteroids. It is often produced in response to biological stress and it is increased effects are increased production and release of corticosteroids. ACTH functions increase cholesterol to pregnenolone. अच्छा, ह्याची नाही गरज तुम्हाला. बरं, ठीक आहे. ऍड्रिनल कॉर्टेक्स टू ऍड्रिनल स्टिरॉइड्स, हेच लक्षात ठेवा. हे सर्कल नको, हे नाही विचार. हे काय स्ट्रेसफुलच आहे. स्ट्रेसफुल इन्क्रीज कोलेस्ट्रॉल टू प्रेग्नेनोलॉन. कोलेस्ट्रॉल माहितीये? हो. आता हॉर्मोन आहे प्रेग्नेनोलॉन जे स्ट्रेस मध्ये सिक्रीट होतं. आता कोलेस्ट्रॉल इज नॉट ऑलवेज रिलेटेड टू हॅव्हिंग फॅटी आयटम्स इन युअर फूड. कोलेस्ट्रॉल इज स्ट्रेसफुल सिच्युएशननी सुद्धा डिपॉझिशन स्टार्ट होतं. ओके. कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन माहितीये ना बॉडीमध्ये किंवा ब्लड वेसल्स मध्ये होतं ते. ओके, सो ACTH हे युजली सिक्रेट कधी होतं तर स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये होतं आणि ते जर जास्त वेळ सिक्रेट होत असेल तर हे आणि प्लस तुमची काय म्हणते तुमची लाईफस्टाईल जर सिडेंटरी असेल या सगळ्या कारणांमुळे हे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन टू इन्क्रीज कोलेस्ट्रॉल टू प्रेग्नेनोलॉन या हॉर्मोन मध्ये त्याचं कन्व्हर्जन किंवा त्या दोघांची जे आहे सिक्रिशन वाढतं आणि ते नंतर म्हणजे हे बघ, स्टिरॉइड ही कन्सेप्ट कशी आहे जी मिनिमम लेवलमध्ये जेव्हा ती सिक्रेट होते इट इज गुड फॉर युअर बॉडी. इव्हन बाहेरून पण इंजेक्शन किंवा जर तुम्हाला स्टिरॉइडचे टॅबलेट्स देणार असतील तर दे आर व्हेरी मिनिमल इन म्हणजे मायक्रोग्रॅम्स मध्ये असतात बिकॉज दे आर हॅव्हिंग देअर साईड इफेक्ट्स ॲज वेल. रीड कर स्टिरॉइड बद्दल. स्टिरॉइड्स घेणं किंवा ते बॉडी बनवण्यासाठी स्टिरॉइड्स घेतले जातात. दे आर हॅव्हिंग देअर साईड इफेक्ट्स. त्यांचे आणि इम्युनिटीज वीक होते. त्यांच्या फायद्यांपेक्षा त्यांचे तोटेच जास्त आहेत. म्हणून युजली ते अवॉइड करायला सांगतात डॉक्टर्स पण आणि ते पण ट्रीटमेंट म्हणून देतात. पण कधी एकदम अल्टिमेट स्टेजला जेव्हा इन्फेक्शन इज आउट ऑफ कंट्रोल ऍट दॅट टाइम दे विल गिव्ह स्टिरॉइड. ओके, सो मग ते जे कन्व्हर्जन आहे मग आपल्याला ही ग्लॅन्ड जी आहे थोडीशी कमीच ऍक्टिव्हेट करायची किंवा हे जे हॉर्मोन आहे ते आपल्याला ऍक्टिव्हेशन नकोय जास्त. इट प्रमोट द ग्रोथ ऑफ ऍड्रिनल कॉर्टिकल टिश्यूज आणि ते टिश्यूज प्रमोट झाले की त्यातनं होणारे सिक्रिशन प्रमोट होतं. सो स्ट्रेस जो आहे तो म्हणून तर आपण म्हणतो ना स्ट्रेस कमी करा. नाहीतर आपल्याला स्ट्रेस कमी करा सांगायची गरज काय, कारण स्ट्रेस आता हे न दिसणारी गोष्ट आहे पण स्ट्रेसफुल सिच्युएशनचा तुमच्यावरती परिणाम होतो. ओके, सो स्ट्रेस विल आता हायपोथॅलॅमस कडे सगळंच आहे. हायपोथॅलॅमस सगळंच डिटेक्ट करतो, सो स्ट्रेस पण डिटेक्ट करणार. ओके, सो हा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम जाणार कॉर्टिसॉल कडे. कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन सिक्रेट होणार पिट्युटरीकडे. ओके, पिट्युटरीला स्टिम्युलेट करणार. पिट्युटरी कडून ACTH स्टिम्युलेट होणार, ऍड्रिनल ग्लॅन्ड कडे जाणार. ऍड्रिनल ग्लॅन्ड कडून
कॉर्टिसॉल आणि कॉर्टिकोस्टेरॉन सिक्रेट होतात. ओके, आणि मग ते हम्म. हे जे आहे ते स्टिरॉइड्स आहेत विच वी वॉन्ट व्हेरी मिनिमल इन अमाऊंट, बट इफ दे विल कीप ऑन स्टिम्युलेटिंग आणि ते जर कीप ऑन रिलीजिंग, देन आपली जी हम्म. इम्युनिटी लेवल आहे ती कमी होते साईड इफेक्ट म्हणून. ओके. तात्पुरता स्ट्रेस कमी होतो पण मग साईड इफेक्ट जास्त आहेत त्याचे. ओके. मॅम आणि मग आपण जेव्हा म्हणतो की म्हणजे लोकांचं हे व्यवस्थित आहे, म्हणजे मी जेवत खूप जास्त नाही किंवा असं म्हणतो ना, तरी पण माझं वजन का वाढतंय असं. सो इज दॅट रिलेटेड टू दिस? मेटाबॉलिझम. हा, मेटाबॉलिझम इज मेटाबॉलिझम व्हेरी आणि स्ट्रॉंग. हा, मेटाबॉलिझम स्ट्रॉंग आहे. ते प्रेग्ननॉन जे आहे प्रेग्नेलरॉन, हा, त्याच्याशी त्याच्याशी रिलेटेड आहे का रिलेटेड ते? नाही. नाही, त्याची मी तुला हिस्ट्री सांगते. प्रेग्नेलॉनची ना हिस्ट्री सांगते पण नंतर सांगते. म्हणजे त्याचं ते पूर्ण असं असं चक्र आहे ते मी तुला सांगते नंतर ओके, काय ठीक आहे. आहे. ओके. हा, पण त्या याच्याशी नाही, बीएमआर जास्त आहे की खूप खातात आणि तरी पण. तुला स्वतःच सांगतेस का? नाही 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 नाही, स्वतःच सांगत नाहीये मी, म्हणजे हे बघून वाटतंय माझ्याकडे असं तुम्हाला. खूप खाते पण अंगी लागत नाही असं म्हटलं का स्वतःची नाही नाही स्टोरी? नाही, लोक खातात लिमिट मध्ये, पण ते म्हणतात ना की बॉडी फॅट खूप वाढतंय, म्हणजे असं का होतंय असं? अगं ह्याचं रिझन आता डाएट मध्ये पण येतं. इफ यू आर टेकिंग टू मच गॅप्स इन बिटवीन टू मील्स, इट ऑल्सो कॉजेस इन्क्रीज इन युअर विजरल फॅट्स. कारण 3-3 तासांनी खाल्लं तर आपण आपल्या पोटाला कामाला लावतो, आतले ऑर्गन्स काम करतात. पण आपण जर इरेग्युलर खात असू तर मग ते काम होत नाही आणि ते तसेच पडून राहतात. सो मोठ्या मोठ्या गॅप्स ज्या आहेत, आणि जेव्हा नाही खाल्लं पाहिजे तेव्हा लेट नाईट मध्ये खाऊन लगेच झोपायचं. हे जे रिझन आहे की त्यांना तुम्ही नीट काम करू देत नाहीये, तर त्या रिझनमुळे पण कमी खाऊन सुद्धा मोठ्या गॅप्स घेतल्यामुळे पण होऊ शकतं. इट डझंट मीन की तुम्ही डायरेक्ट 1-1 तासांनी खायचं. यू हॅव टू ईट वेन यू विल हॅव हंगर असल्यानंतरच खायचं, पण ऍटलीस्ट 3 to 4 च्या गॅपने काहीतरी खाल्लं गेलं पाहिजे. ओके, सो तसं आहे. येस. मॅम, पण मग ते फास्टिंगचं वगैरे पण हे म्हणतात ना लोक, हो म्हणजे हो, ते मग ते रुजुता दिवेकर आणि ते हे त्याच्यामध्ये अडकायचं. दीक्षित दीक्षित, हो, दीक्षित दिवेकर. ठीक आहे. दीक्षित दिवेकर. हो, चला आपण थांबूयात. हे मला समजून सांगायला लागणार आहेत हे दोन्ही, फॉलिकल आणि हे असे घाईघाईत नाही होणार. ओके. येस. आज जरा ते ह्यानी फारच काम केलं मला. कोणी? अगं हे नेटवर्कच्या इश्यूनी सकाळी पण डिले केलं मला. अच्छा. मग तेच मला कळलं नाही की तुम्ही 12 वाजता म्हणलं होतं, आणि मग मला